वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नरक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। लंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। 25 डिसेंबर 1995 ते 25 डिसेंबर 2020 बृहत्त्रयीरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री यांनी आपला नरदेह त्यागून आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। लौकिक अर्थाने 25 वर्षांची ही पुण्यतिथी काळ भरभर जातो, कुणासाठी थांबत नाही। 5 महाभूत आणि त्यांच्याशी निगडीत असणारी जी काही इतर द्रव्य आहेत, जी आपण मूळ 9 द्रव्य मानतो, त्यातली दिशा, काल, मन हे सगळं ओलांडून आत्मारामापाशी जाऊन थांबणारा हा काळ। माझ्या मनात या वेळेला कल्लोळ आहे। आमच्या आयुष्यात मी आणि प्रफुल्लता माझी पत्नी आयुष्यात प्रथम आयुर्वेदाकडे आकृष्ट झालो ते वैद्य चुडामणी, विद्यार्थी मित्र वैद्यराज माधव कोल्हटकर सर, मा वा कोल्हटकर सर यांच्यामुळे। त्यांनी आम्हाला आयुर्वेदाची गोडी तर लावलीच, पण आमच्या आयुष्याला एक वळण दिलं आणि आमचं हे वळसणीचं पाणी आप्पांच्या मार्गाला लावून दिलं। त्या अर्थाने या क्षणाला कोल्हटकर सरांची ही प्रबळ आठवण येतेच आहे, ती तर पदोपदी येतेच। वैद्यराज दातार शास्त्री म्हणताना जरा लांबचं नातं वाटतं आणि आप्पा म्हटलं की कसं हक्काचं नातं तयार होतं। आप्पांनी आमच्या आयुष्याला आयुर्वेदाचा तर फार मोठा भार, ज्ञानाचा एक मोठी जबाबदारी आणि आयुष्याचं वळण तर दिलंच, पण संसारात जगात कसं जगावं याची शिस्त त्यांनी आम्हाला लावली, नैतिकतेचे धडे दिले आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर अधिष्ठान दिलं, माऊली आमच्या हातात सोपवली। त्यांनी वापरलेली ज्ञानेश्वरी आजही माझ्या वाचनात आणि माझ्या सोबत सदैव असते। त्याच जोरावर आयुष्याची वाटचाल आम्ही दोघं करतो आहोत। आप्पा प्रत्यक्ष न भेटता 25 वर्षाचा कालावधी जातो नाही हो, सतत आप्पा जाणवतात। प्रत्येक पडलेल्या प्रश्नाला ते उत्तरही देतात। समजून घेण्याची लायकी असेल तर आम्ही प्रयत्न करतो। जेवढं त्यांनी दिलं ते आम्ही आमच्या ओंजळभर हातात घेतलं आणि ते पुढच्या पिढीला देण्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो। आज आप्पांची 25वी पुण्यतिथी। खूप विचार करायचा म्हटला तर त्यांची किती आणि किती म्हणून वैशिष्ट्य सांगावीत, पण मोजकी नेमकी अशी काही दाखवायची म्हणून मी 25 वैशिष्ट्ये आपल्या समोर ठेवतोय। आप्पांना बृहत्त्रयी रत्न पुरस्कार, हा पुरस्कार जो वैशिष्ट्यपूर्ण आहे हा दिला गेला त्या त्यांच्या आयुर्वेदातल्या अनन्य साधारण अशा योगदानानं। अग्निसंस्था, अग्नीचं परिमाण कसं करायचं
याकरता त्यांना हा पुरस्कार दिला गेला. पण प्रत्यक्ष पंचमहाभूत सिद्धांताचा पुरा पडताळा त्यांनी स्वतः घेतला आणि विद्यार्थ्यांच्याकडे अतिशय सहज सोप्या भाषेत तो सोपवला. प्रत्यक्ष आयुर्वेदात जेवढं वर्णन नाहीये त्यापेक्षा कितीतरी सोप्या भाषेत पंचमहाभूत सिद्धांत आणि त्याचा एक मोठा वेगळा दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांकडे सोपवला. अम्लक्षार सिद्धांत, बुद्धेंद्रिय विचार, अध्वशोष आणि सगळ्यात वेगळाच असणारा रसायनातला एक वेगळा विचार दातारशास्त्रींनी मांडला. आपल्याला माहिती आहे धातूंची रसायनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर आहे, पण अवयवांचा विचार करून अवयव निर्मिती कशी होते, गर्भावक्रांतीच्या काळापासून त्याचा विचार आणि तो विचार लक्षात घेऊन अवयवांचा रसायन द्रव्य अशी संकल्पना त्यांनी पुढे मांडली आणि त्याच्यावर अनेक अगदी असाध्य वाटणाऱ्या रोगांमध्ये काही चमत्कार दाखवले. व्याधी आणि पंचमहाभूतांची संप्राप्ती याचा त्यांनी एक जो मागोवा घेतला आणि त्याचा जो संबंध जोडून दाखवला तो अलौकिक आणि अनुपमेय आहे. पूर्वी होऊन गेलेल्या व्याधींबद्दलचं पूर्व व्याधी वृत्त आणि त्याचा पुढच्या आयुष्यात होणाऱ्या व्याधींशी असणारा संबंध ही एक वेगळी संकल्पना त्यांनी दाखवून दिली. आप्पांची स्वतःची अशी रुग्ण तपासणीची वैशिष्ट्यपूर्ण पद्धतही होती, विशिष्ट काळही असायचा. नाद परीक्षा ही त्यांनी दिलेली फार मोठी देणगी आहे, जी आज प्रत्यक्षात आधुनिक काळाला सुसंगत अशीच आहे. शोधन ही आयुर्वेदाची वैशिष्ट्य प्रक्रिया, त्याच्यात सूक्ष्म शोधन संकल्पना ही वैद्यराज दातार शास्त्री यांनी दिलेली फार मोठी देणगी आहे. आपण प्रकृतीचा विचार करून औषधोपचार करतोच, पण क्षाराम्ल प्रकृतीचा विचार हा वैद्यराज दातार शास्त्रींनीच मांडला आणि त्याचा प्रचार प्रसार केला. आता औषध निर्मिती, पाठभेद आणि नवीन पाठांची संकल्पना ही त्यांची खूप मोठी वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यात त्यांनी काटेकोरपणे पूर्व तयारी करून घेणं, सगळं नीट राहणं, शिस्त ही विद्यार्थ्यांना शिकवली. कष्ट म्हणजे स्वतः मानवी शरीराने केलेले औषध यांत्रिक शक्तीने केलेल्या औषधांपेक्षा अधिक गुणकारी असतात नव्हे, अल्प मात्रेत ती काम करतात हेही त्यांनी दाखवून दिलं. अत्यल्प अशा संख्येमधून सगळ्या प्रकारच्या व्याधींमध्ये आपल्याला यश मिळवता येतं हा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. औषधी निर्माण करत असताना सुद्धा स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये त्यांनी जपली होती. विविध प्रकारच्या कार्यांच्या अपेक्षेनुसार एकाच द्रव्यावर वेगवेगळ्या शुद्धी द्रव्यांचा वापर हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. म्हणजे संतर्पणोत्थ अभ्रक करायचं त्याची शुद्धी वेगळी आहे, अपतर्पणोत्थ अभ्रक करायचं तर त्याची शुद्धी वेगळी आहे, टंकणमारीत अभ्रकाचा वापर करायचा झाला तर प्रक्रिया वेगळी आहे. एवढंच नाही तर औषधी सेवन काळांचा आणि अनुपानाचा अतिशय कौशल्यपूर्ण वापर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवला आणि आपल्या रुग्णांमध्ये वापरून त्याचं यश अनुभवलं. आहार, पथ्य, व्यायाम यांचा पांचभौतिक विचार हा त्यांनी विद्यार्थ्यांना रुजवला, रुग्णांना समजावला आणि प्रत्यक्ष अनुभवला देखील. श्रद्धा, निष्ठा, आत्मविश्वास या जोरावर माऊलींनी दिलेल्या साधन सामुग्रीवर आपलं आयुष्य आयुर्वेदाकरता त्यांनी वेचलं आणि हा आध्यात्मिक पाया त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आपणहून दान केला आणि शिकवलं की नैतिकतेशिवाय, अधिष्ठानाशिवाय आयुष्यात चिकित्सा करायची नाही. वैद्यकीयच व्यवसाय नुसता नव्हे तर आयुष्यातही आध्यात्मिक वारसा, आध्यात्मिक अधिष्ठान असायलाच पाहिजे हा नैतिकतेचा धडा त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दिला. आज पंचभौतिक चिकित्सा प्रणालीचा ध्वज आपल्या हातावर घेऊन या ज्ञानमार्गाची सुरू केलेली वारी आप्पांनी पहिल्यांदा मार्ग दाखवून दिला आणि मग त्यांच्या पावलावर
पाऊल टाकून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर अनुसरून आजही त्यांचे सगळे शिष्य वर्ग आणि पुढची पिढी वैद्य हळदवणेकर सर, वैद्य वाली सर, वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी, वैद्य शैलेश माळी, त्यानंतर वैद्य केदार शेंडे, वैद्य समीर गोरे, वैद्य महेश कुलकर्णी, वैद्य महेश साबडे, वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी, वैद्य प्रियांका चोरगे आणि असंख्य असे सगळेजण राष्ट्रातून हा पांचभौतिक चिकित्सेचा ध्वज फडकवत आहेत. आप्पांच्या पांचभौतिक चिकित्सा प्रणालीबद्दलचं औत्सुक्य आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. अमेरिकेत डॉक्टर जय आपटे आहेत. जर्मनीमध्ये डॉक्टर दांडेकरांनी घालून दिलेला धडा गिरवणाऱ्या त्यांच्या वैद्य मधुरा दीक्षित आहेत. जपानमध्ये माकिको सातो आहेत आणि इतरत्र सर्वत्र असणाऱ्या त्यांच्या सत्शिष्यांनी पसरलेलं हे जाळं आहे. आप्पांनी दाखवून दिलेला मार्ग अनुसरत त्या मार्गाने चालायचं आणि त्या निष्ठेने पांचभौतिक चिकित्सेचा हा ध्वज मिरवायचा या प्रयत्नात आम्ही आहोत. आप्पा, आमच्या आयुष्याला खूप मोठा अर्थ सर्वार्थाने दातार शास्त्रींमुळेच लाभला. आम्ही दोघं, आमची सुकन्या प्रचिती यांच्यापर्यंत त्यांचा आशीर्वाद झिरपत आलेलाच आहे. तसाच तो आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना, आयुर्वेदाच्या प्रेमींना आणि आयुर्वेदात काम करू इच्छिणाऱ्या भावी विद्यार्थ्यांनाही लाभत राहावा अशी आमची मनोभावे प्रार्थना आहे. आप्पा, आम्ही तुम्हाला एवढाच विश्वास देतो, तुम्ही घालून दिलेला गडधडा न चुकता गिरवू. आपण म्हणलात तसं मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिकापरी नोहावे लोकाप्रती. अगदी खरं सांगायचं तर आप्पा, अधिकते सरते न्यूनते पुरते करून घेयावे तुमते विनवी तू असे. आप्पांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही काहीतरी बोलावं अशी मनात खूप उर्मी होती. म्हणून अनेक मित्रांना, आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक विनंती केली की जो विषय आम्ही मांडलेला तुम्हाला आवडेल तो सुचवा. आमचे सगळे मित्र अतीव हुशार आणि त्यामुळे बहुमताने निर्णय घ्यायचा असं आम्ही ठरवलं होतं की ज्या विषयावर जास्त सूचना येतील तोच विषय मांडायचा. माझ्याकडे आलेल्या सूचनांमध्ये वेगवेगळ्या 20 ते 25 सूचना आल्या आणि त्याच्यात एकाही सूचनेचा पुन्हा उच्चार केला गेला नव्हता. प्रत्येकाने वेगवेगळे विषय सुचवले होते. म्हणजे बहुमत म्हणताच येत नव्हतं, कारण प्रत्येकाचा विचार, मांडलेला मुद्दा वेगळा वेगळा होता. आता परिस्थिती माझी अवघड झाली की निर्णय काय घ्यायचा. मग असं ठरवलं की हे सगळे विषय एकत्रित ठेवावेत आणि याच्यात लघुत्तम साधारण विभाजक काही मिळतो का असं शोधायचा प्रयत्न सुरू केला. तर लसावी शोधता शोधता महत्तम साधारण विभाजक सापडला आणि तो म्हणजे वेगवेगळे विषय सुचवले होते. अगदी थेट आत्ताच्या कोरोनाच्या काळजीपासून ते वंध्यत्वापर्यंत आणि ऑटो इम्युन डिसीजेस पासून एखाद्या स्रोतसापर्यंत किंवा एखाद्या औषधाच्या कल्पाच्या वापरापर्यंत. मग या सगळ्यातला महत्तम साधारण विभाजक म्हणजे मसावी म्हणजे अग्नी याचा विचार निश्चित करायचं ठरलं. आणि म्हणून तस्मात अग्निम सदा रक्षेत म्हणून आज हा मुद्दा अग्नीचा विचार तुमच्या समोर मांडणार आहे. पांचभौतिक सृष्टी, पांचभौतिक चिकित्साधिकृत पुरुष हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 5 महाभूतांसकट सर्वात महत्वाची असणारी ती चेतना, ते चैतन्य हे प्रत्यक्ष अग्नीचंच रूप आहे. आणि म्हणून शांतेग्नौ म्रियते असं म्हटलं जातं. काळजी करू नका मित्रांनो, मी अग्नीबद्दलच फक्त बोलत राहणार नाही किंवा अग्नीची महती गात राहणार नाहीये. कारण अग्नी आणि अग्निसंस्था या विषयावर मी बोललेलं YouTubeवर आणखीनही काही उपलब्ध आहे, त्याबद्दलही तुम्ही ऐकू शकाल. मी मांडणार आहे अग्नीचा आप्पांनी मांडलेला एक वेगळा विचार. अग्निसंस्था या कल्पनेकरता आप्पांना पुरस्कार मिळाला, पण अग्नीची जी कल्पना आहे त्याविषयी आप्पांनी खूप दीर्घ विचार करून ठेवलेला आपल्याला दिसतो.
उदाहरणच बघूया. आपणच म्हणतो प्रत्येक पेशीला स्वतःचा एक अग्नी आहे. त्याचा विचार करायला लागला तर लक्षात येतं की शरीरात असंख्य अग्नी असतील, पण आपण आपल्या सोयीकरता म्हणून त्यांना 13 अग्नींमध्ये विभागलं. सगळ्यांनाच माहिती आहे जाठराग्नी, वैश्वानर असणारा, 5 महाभूताग्नी आणि 7 धात्वग्नी यांचा विचार एकत्रित करायचा. पण म्हणजे जेव्हा आपण काय चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करतो, अग्नीची चिकित्सा करतो, तेव्हा या 13ही अग्नींचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. या अग्नींचा विचार करताना व्याधीच्या संप्राप्तीमध्ये त्या अग्नींचा कसा काय सहभाग आहे याप्रमाणे चिकित्सा करायला पाहिजे. मी उदाहरण देऊन बोलणार आहे. सगळ्यात महत्वाची द्रव्यगुणातली जी काही संकल्पना आहे त्याच्यात दीपन आणि पाचन या 2 गुणांचा आपल्याला खूप मोठा आधार असतो. पचती आमम न वन्नीम कुरुते, त्याला पाचन असं म्हणावं असं आप्पांनी सांगून ठेवलं. आणि क्षारधर्मी द्रव्य ही पाचन गुणाची असतात असंही एक वैशिष्ट्य सांगितलं. अम्लधर्मी प्रधान असणारी द्रव्य विशेषे करून दीपन वन्नीम कुरुते न पचती आमम अशी असतात. याचा अर्थ दीपन आणि पाचन दोन्हीही गुण असणारी द्रव्य नाही आहेत का, तर ती निश्चित आहेतच ना. त्याच्यातही काही वैशिष्ट्ये आहेत. काही द्रव्य केवळ दीपन आहेत, काही द्रव्य केवळ पाचन आहेत आणि काही द्रव्य दीपन पाचन अशा दोन्ही गुणाची आहेत. आप्पांनी याचा आणखीन खोल अभ्यास केला होता. म्हणजे नुसतीच दीपन गुणाची द्रव्य म्हणून एकत्रित एक जंत्री दिली असं नाही केलं त्यांनी. दीपन गुणाच्या द्रव्यांमध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य असणारी अशी वनस्पती त्यांनी निवडली. वेगवेगळ्या प्रकारच्या दीपन द्रव्यांमध्ये सुद्धा दातारशास्त्रींनी वैविध्य शोधलं आणि त्याचा वापर त्या गुणांनी केला. दीपन करणारी सगळीच द्रव्य काही आम्लधर्मी आहेत असं नव्हे. क्षारधर्मी द्रव्य सुद्धा दीपन करतात. आपण जर गंमत बघायची झाली तर बडीशेपेचं दीपन हे अगदी छोट्या स्वरूपात अंतराग्नी संधुक्षण अशा स्वरूपाचं आहे. वावडिंग हे कृमी, वात, विबंध यांना दूर करणार आहे. उष्ण गुणाचं ग्राही सुगंधी असणारं जायफळ हेही दीपन आहे. कर्पुरादी वर्गात आलंय. ते पार्थिव द्रव्य मानावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्याही दृष्टिकोनातनं कचोऱ्यासारखं सुगंधी द्रव्य सुद्धा दीपन म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे धातू अग्नीपेक्षा सुद्धा महाभूताग्नींवर काम जास्त चांगलं करतं असा अनुभव आहे. तगर गंठोना, लसूण. आता रसोन याचं वैशिष्ट्य असं आहे की पंचरस असणारा ग्राही गुणाचा वृक्ष आणि अग्निसंदुक्षण करणारा रसोन हा उष्णवीर्यात्मक आहे. आणि या उलट शीतवीर्यात्मक सरगुणाचं असं काही द्रव्य आहे तेही कदाचित दीपन कार्य करून दाखवतं. शकृन्मूत्र विशोधन हे कार्य करून दीपन करणारी चोपचिनी वेगळं काम करते. आणि निवडुंगासारखं, अम्लवेतसासारखं रेचन करणारं द्रव्य सुद्धा दीपन ठरतं. चणकाम्लासारखं लवण आणि अम्ल असं एकत्रित असणारं द्रव्य ज्यावेळेला दीपन कार्याकरता वापरलं जातं तर त्याचं कार्य हे वेगळ्या पद्धतीने दिसतं. आणि भेदन करून दीपन करणारं आलं, कुटकी, सैंधव यांचाही वापर दीपन म्हणून केलेला आहे. बृहत पंचमुळासारखी श्वास कासावर काम करणारी उष्णवीर्यात्मक स्थिर गुणाची द्रव्य आहेत. आणि लघु पंचमुळासारखी द्रव्य जी आहेत ती पण दीपन कार्य करतात. कुटजासारखं शीत असूनही वृक्ष असणारं द्रव्य हे सुद्धा दीपन कार्य करतं. आणि पुनर्नवासारखी द्रव्य, दुर्वेसारखं द्रव्य हे सुद्धा शीत गुणांनी असूनही दीपन कार्य करताना दिसून येतं. गोखरू हे स्निग्ध आहे, वृक्ष आहे. आणि उष्णवीर्यात्मक वृक्ष असणारी पिंपळी सुद्धा दीपन कार्य करताना दिसते. म्हणजे दीपन करणारी द्रव्य आपल्याला व्यवहारात वेगवेगळ्या विचारांनी वापरली पाहिजेत. सर्वसामान्यतः आलं, लिंबू, शेंदेलोण, पादेलोण, ओवा, हिंग यांचा वापर आपण दीपन पाचन म्हणून करत आलेलो आहोत. नागरमोथा जसा वापरतो शीतवीर्यात्मक पाचन द्रव्य म्हणून, तशीच सारिवा ही वनस्पती शीतवीर्यात्मक पाचन द्रव्य आहे.
गंमत अशी की पाचन करायचं कुणाचं, तर आमाचं विशेषतः, कारण स्रोतस मोकळं राहिलं पाहिजे. आणि हे स्रोतस जर मोकळं ठेवायचं असेल, यत्र संग ख वैगुण्यात व्याधी तत्रोपजायते, या न्यायाने ख आपलं स्रोतस हे मोकळं असायला पाहिजे. म्हणून काही ठिकाणी भेदन करणारी द्रव्य वापरायची आहेत, काही ठिकाणी हरितकीसारखं अनुलोमन करणारं द्रव्य वापरायचं आहे, काही ठिकाणी पाचन करताना शीतवीर्यात्मक द्रव्य वापरायचं आहे. सुंठ, लसूण ही उष्णवीर्यात्मक द्रव्य आहेत, जी केवळ पाचन म्हणूनच काम नाही करत, तर ती वृक्ष आहेत. स्मृतिवर्धनाकरता सुद्धा त्यांचा वापर आहे, वेगवेगळ्या स्रोतसांमध्ये त्याचा वापर आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्या धातूंचा, धात्वग्नींचा विचार करणार आहोत, तर यातलं कोणतं द्रव्य निवडायचं यात वैद्याचं कौशल्य असलं पाहिजे. मेदावर काम करायचंय आणि त्याचं क्षपण करायचंय, अशा वेळेला अनुलोमन असणाऱ्या हरितकीचा वापर कधी करायचा आणि मेदाचं तीव्रत्व कमी करून लेखन करून त्याचा वापर कधी करायचा हे ठरवायला हवं आणि त्याच्यात भेद जाणून घ्यायला हवा. कारण भल्ला तर खास असा मेद्य आहे, तो स्निग्ध आहे, तो वृक्ष नाहीये. पण त्या उलट मात्र चित्रक हा उष्ण आहे आणि वृक्ष आहे, ग्राही गुणाचा आहे. थंड गुणाचा असणार वाळा हा स्तंभक आहे, लघु आहे. आणि त्याच्या उलट मात्र डोरली किंवा इतर पित्तभेदन ठरणारी द्रव्य, पारसिक यवानी ही द्रव्य वेगळ्या पद्धतीने काम करतात. पाचन म्हणूनच काम करताना चव आणण्याकरता रुच्च असं पंचकोल सांगितलं. अवृश्य धणे हे वेगळ्या पद्धतीने पाचन काम करताना दिसतात. मूत्रल हा त्याचा गुण आपण विशेष करून वापरून घेतो आणि एखाद्या जीर्ण व्याधीमध्ये त्याचा वापर आपण यशस्वीपणे करताना दिसतो. क्षारधर्माचे असणारे उष्णवीर्यात्मक अवृश्य धणे आपण शरीरामधल्या टॉक्सिन्सना कमी करण्याकरता, विखार कमी करण्याकरता फांट स्वरूपात किंवा काढ्या स्वरूपात वापरतो. मग कधीतरी त्याच्याबरोबर जिरेही वापरले जातात. जिऱ्यांचं वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीने पाचन आहे. जिरे हे गर्भाशय शुद्धी करण्याकरता वापरतात, पण जिथे गर्भाशय शुद्धी नको असेल तर त्याच्याऐवजी दुर्वा वापरता येऊ शकतात आणि मूत्र व स्रोतसावर शीतगुणाने दिसणारं कार्य आपल्याला दिसून येतं. वाहत्या पाण्याच्या काठाशी येणारा नागरमोथा हा शीतवीर्यात्मक आणि ग्राही गुणाने काम करतो आणि पाचन ठरतो. आणि रक्तातला रंग उतरल्यानंतर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मूत्र विरजनीय म्हणून त्याचं रंजन चांगलं करण्याकरता, रक्तावर काम करण्याकरता सारिवासारखं द्रव्य त्याच्याबरोबर वापरायला लागतं. प्रत्येक धातूला स्वतःची काही रसायन अशी वनस्पती सांगितलेली आहे, वेगवेगळ्या असू शकतात. अगदी सामान्यपणे जर म्हटलं तरी रसाकरता गुळवेल हे आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. पण प्रत्येक वेळेला त्या व्याधी करता तेच द्रव्य पाचन द्रव्य म्हणून वापरावं असं मात्र नसतं. हा तरतम भाव वैद्यांनी लक्षात आणायचा असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर रसव स्रोतसाचा जो उपधातू रज आहे, त्याच्यासाठी जर रज निर्मिती चांगली व्हायला हवी असेल तर धात्वग्नी दीपन करण्यासाठी म्हणून रसव स्रोतसाला कदाचित केवळ गुळवेल पुरणार नाही किंवा तत्सम वनस्पती पुरणार नाही. मग रक्ताशी निगडित असणाऱ्या या धातूला किंवा उपधातूसाठी मुद्दामून मंजिष्ठा आणि सारिवा असं अम्ल आणि क्षार यांचं मिश्रण करणारं असं जर द्रव्य एकत्रित वापरलं तर ते जास्त यशस्वी झालेलं दिसतं. प्रत्यक्ष मांसासाठी बळ द्यायचं म्हणून आपल्याला जर पाहिजे असेल तर प्रत्येक वेळेला फक्त शतावरी, फक्त अश्वगंधा, फक्त विदारी कंद, फक्त वाराह कंद असं पुरत नाही. तर त्या ठिकाणी रक्तवर्धन करणारं पण शीतवीर्यात्मक आणि ग्राही अशा स्वरूपात काम करणारं बिल्व, बालबिल्व विशेषतः याचा वापर करता येतो. बालबिल्व मज्जा हा जास्त गुणकारी ठरतो. अतिसाराच्या लक्षणांमध्ये प्रत्येक वेळेला ग्राहीच गुण आवश्यक नसतो, तर काही ठिकाणी स्तंभन हवं असतं. मग शीतवीर्यात्मक स्तंभन करणारी दुर्वा सुद्धा काही वेळेला पाचन गुणाने काम करून जाते. आणि अशा वेळेला आपल्या लक्षात येतं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्या धातूंकरता
वेगवेगळी द्रव्य पाचन द्रव्य म्हणून निवडायला पाहिजेत आणि ती निवडायची ही एक कला वैद्य दाताशास्त्रींनी त्यांच्या वनस्पतींचे स्वभाव, गुणधर्मशास्त्र, औषधी निर्माण याच्यात इतकी पुरेपूर वर्णन करून ठेवली आहे की त्याचा अभ्यास करून असंख्य PhD बाहेर पडू शकतील. 2 पाचन द्रव्य जरी पाचन आहेत आणि दोघांमध्येही सरगुणच आहे असं असलं तरी त्यांची कार्यक्षेत्र वेगवेगळी असू शकतात. अपामार्गासारखं मेद पाचन करणारं द्रव्य वेगळं जरी ते सरगुणाचं असलं आणि कंटकारीसारखं पाचन गुणधर्माचं सरगुण असणारी वनस्पती प्राणव स्रोतस आणि कास श्वास यासारख्या व्याधींमध्ये काम करते तेव्हा त्यातलं वैशिष्ट्य लक्षात घेऊन अपामार्ग केव्हा वापरायचा, उदरव्याधींकरता किंवा इतर याच्याकरता अपामार्ग आणि प्राणव स्रोतस ऊर्ध्वशत्रुगत भागी कंटकारी वापर करायचा, हा एक बारकावा दाताशास्त्रींच्या शिक्षणातूनच मिळू शकतो. असंच पित्तल असणारं कदाचित गर्भ पाताला कारणीभूत ठरू शकेल असं रेणुक बीज मेध्यही आहे हे आपल्याला ध्यानात आणून देणं आणि त्याकरता त्याचा पाचन म्हणून गुणधर्म वापरणं हे वैशिष्ट्य आप्पांकडूनच शिकायला पाहिजे. अशाच स्वरूपाचं आपण म्हणतो पिंपळी वेगळी आणि पिंपळ मूळ वेगळं. पिंपळीचं कार्य वेगळं, पिंपळीचं कार्य यकृत प्लीहा यांच्यावरही होतं, पण पिंपळ मुळाचं वैशिष्ट्य भेदन आहे हे आप्पांनी आपल्याला ध्यानात आणून दिलं. अशा स्वरूपाचा जर अभ्यास आपण करायला लागलो तर मला वाटतं विद्यार्थ्यांना आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे अशी अवस्था आहे. पृथ्वीच्या ठिकाणी पाचन गुणधर्म काम करायचं असेल तर दुर्गंधनाशक अशा नागकेशरचाही वापर करायला लागतो, जो रक्तस्तंभक म्हणूनही कार्य करतो, जो पाचनच आहे दीपन नाही असा असणारा नागकेशर, आणि जे फक्त दीपनच आहे असं सर्वत्र योगवाही गुणांनी काम करणारं घृत, त्याच्यावर वेगवेगळ्या वनस्पतींचे संस्कार करून त्याची घृत कल्पना वापरावी अशी ही कल्पना आप्पांनीच शिकवली. अग्नीचा विचार करताना 2 महत्वाच्या गोष्टी आपल्या डोक्यात असल्या पाहिजेत. सगळ्यात चांगला अग्नी कोणता, तर जो स्वस्थानी आहे, स्वतःची कामं करतो, स्वतःचीच कामं करतो, दुसऱ्यांना पेटवत नाही असा अग्नी हवा. अग्नी सुखकर हवा, अग्नी पुरेसा हवा आणि तो मंदही नको. माऊलींनी सांगून ठेवलं, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. असा अग्नी जर असेल तर निरोगी राहिला तो अतिशय उपयोगी ठरतो आणि म्हणून अग्नी सदा रक्षित. लक्षात असं येतं आप्पांनी मी सांगतो ते बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून माना असं सांगितलं नाही. त्यांनी आम्हाला स्वतःचा विचार करायला शिकवलं. प्रत्येकाला त्यांनी सांगितलं सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ही आप्पांची शिकवण होती. आज आप्पांना या लौकिक सृष्टीतनं नरदेहातनं जाऊन 25 वर्ष होत आहेत. आप्पा त्यांच्या लिखाणातून अमर आहेत, आप्पा त्यांच्या कृतीतून अमर आहेत आणि आप्पा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीत कायम अमर आहेत. मला खात्री आहे आपण सगळ्यांच्या वतीने, तुम्हा सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक रूपात आम्ही अर्पण केलेली ही आत्ताची श्रद्धांजली आप्पा आनंदाने स्वीकारतील आणि वरती मला म्हणतील काहीतरी चांगलं घडून दाखवावं. आप्पा प्रेमाने मला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. कधी म्हणायचे मी शनिवारी जायचो म्हणून हा शनी आला. आप्पांचा हा उपदेश मी कायम डोक्यात ठेवणार आहे. प्रत्येक वाटचाल शनैही शनैही हळूहळू होईल, पण आप्पा तुम्ही दाखवलेल्या ध्येयाच्या दृष्टीने आणि मार्गदर्शन केलेल्या या दिशेने करायची आमची इच्छा आहे. शनैही 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 शनैही.